आपला कोकण म्हणजे परशुराम भूमी. पारंपरिक, ऐतिहासिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी लाभलेल्या या आपल्या मातीच्या संस्कृतीत अनेक लोककला जन्माला आल्या. दशावतार हा त्यापैकीच एक. समर्पक कलाकार मंडळींमुळे हा प्रकार जागतिक पातळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. दशावतारी नाटकामध्ये संगीताला विशेष महत्त्व असते. शास्त्रीय आणि लोकसंगीताचा मिलाप यात आपल्याला दिसून येतो. या नाटकात स्त्री भूमिका सुद्धा पुरुष कलाकार मंडळी साकारत असतात. विविध पौराणिक कथांवरचे विषय या नाटकांमध्ये साकारले जातात. या नाटकांचे विशेष म्हणजे या नाटकांमध्ये प्रेक्षक जे बक्षीस त्या कलाकृतीला देतात ते नाटक सुरू असतानाच मध्येच पॉज घेऊन ही मंडळी ते वेळोवेळी जाहीर करीत असतात आणि पुन्हा काही सेकंदातच नाटकांची लिंक सुद्धा सुटू देत नाही. दशावतार हा आपल्या कोकणच्या मातीतला कला प्रकार आहे. तो आपल्या पुढच्या पिढीला कळायला हवा आणि आवडायलाही हवा. आम्ही पाहिलेल्या व्यंकटेश पद्मावती या नाटकामध्ये विष्णूच्या वराह अवताराचे महात्म्य